आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच त्यांचा आक्षेप आहे. वोटर लिस्टमध्ये जे लोक तिथं राहत नाही त्यांची नावं आपण पाहतोय. जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या याच्यावर चालले जातात. हा एक आहे. आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये माध्यमातच दाखवलं जात होतं की त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्याला आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे. आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का एकदम खाली पडलेला आहे. 34, 40, 35 अशा पद्धतीचा हा टक्का 50च्या आत हा जो शहरी मतदारसंघामध्ये या पद्धतीचा टक्का घसरला असेल आणि मतदान सोमवारी घेऊन सुद्धा म्हणजे ऑफिस डेच्या दिवशी घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं मतदान प्रक्रियेमध्ये इतका टक्का खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी आज निवडणूक आयोगाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे बायलेटवर अनेक राज्यात बायलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आहे. या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बायलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की एवढं कमी पर्सेंटेजमध्ये मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकते आहे. हे सगळे जनतेचा रोष असताना भाजप जिंकते आहे. प्रचंड राग भाजपबद्दल जनतेमध्ये आहे. जिंकते कसं हे लोकच प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी आज निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे.